बालकांड अध्याय 4. कैकई सुमित्रा आणि कौशल्येचे डोहाळे. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. प्रभु श्रीरामचंद्राय नमः. ऐकोनी या कथा श्रवण, ज्ञाते मनती अप्रमाण. नवे हे मुळीचे निरूपण, तिही शिव रामायण पहावे. स्कंद पुसे आगस्ती प्रती, शिव भवानी राम जपती. राम कोण तो त्रिजगती, यथास्थिती मज सांगा. तो म्हणे श्रीराम महिमान, सांगावया मी अति दीना. जे ते वेदा पडे मौन, ते वदावया वदन मज नाही. तुझ्याची ऐसा प्रश्न, सदा शिवा प्रती जाण. पार्वती पुसे आपण, श्रीराम कवन मज सांगा. श्रीरामाची कोण स्थिते, कोण श्रीरामाची कीर्ते. समूळ सांगा मज प्रती, पुसे अति प्रीती जगदंबा. कोण श्रीरामाची ख्याती, श्रीरामाची कोण गती. श्रीरामाची कोण उत्पत्ती, कोण त्रिजगती श्रीराम. जेथे सदाशिव स्वयंवक्ता, मुख्य पार्वती स्वयं श्रोता. तेही शिव रामायणी कथा, संदेहार्ता पहावे. तू कैसा झालासी वक्ता, पुसाल माझी योग्यता. तेही मी सांगेन तत्वता, सावध श्रोता परिसावी. मी नेने मुळीच्या संस्कृतासी, मूर्खपण माझी मिरासी. त्या मूर्खाच्या मुखासी, श्रीराम ऐसी कथा वदवी. माझे अंगी मूर्खपण, माझे मी जाणे संपूर्ण. न करी म्हणता रामायण, श्रीराम आपण कथा प्रेरी. प्रेरिताही मी न करी जाण, तव स्वप्न माझी रामायण. श्रीराम विस्तारी संपूर्ण, ऊन खून ग्रंथाचे. जागृते माझी वर्तता, पुढे प्रकाशे राम कथा. दुश्चितपणे ठेव जाता, राम तत्वता रामायण दावी. करू जाता फुकट गोष्टी, त्याही माझी रामकथा उठी. रामे पुरविली पाठी, खिळली दृष्टी रामायणी. ऐसी आत न करी म्हणता, राम चढे मी पणाचे माथा. मग तो आपुलिया निज सत्ता, वदवी कथा बलात्कारे. मज निजलो असता जाण, राम थापटी आपण. मने उठी करी रामायण, तेथे मी कोण न करावया. या लागी कथा दूषण भूषण, माझे अंगी न लागे जाण. करता श्रीराम आपण, माझे मी पण तो झाला. ग्रंथ निंदिती अथवा वंदिती, ते दोघे आम्हा ब्रह्ममूर्ती. हे श्री जनार्दनाची युक्ती, उपदेश एकांती निज गुह्य. आसो आबद्ध ही रामकथा, पवित्र करी गाता ऐकता. हे न माने ज्यासी विकल्पता, त्यासी तत्वता लोटांगण. अभद्र राम कथा श्रवणी,
वक्ता पावन तत्क्षणी श्रोत्यांच्या पाप होय धुनी अबद्धवाणी पडताही अबद्ध ही श्रीरामचरित्र महापातकिया करी पवित्र तो राम गात माझे वक्र केवी अपवित्र ज्ञाते मनती कथा निंदिती वंदिती जनी ते माऊली माझे दोनी निंदक ते सखी जननी मज लागोनी कृपाळू जैसे जननीचे करतळ वरी वरी क्षालिती बाह्यमळ निंदकस बाह्य कलिमळ करी निर्मळ निजवदने या लागी निंदकाची तत्वता सहाय्य सखा परमार्था त्या निंदका ते निंदिता दोषी सर्वथा स्वय होय निंदा मनिजे परमामृत निंदा निर्द्वंद्व सुख स्वार्थ निंदक न पाहे निज स्वार्थ अति समर्थ परोपकारे जेथे निंदा सुखरूप समाय त्याचे मस्तकी वंदू पाय धन्य धन्य त्याची माया जो निंदा साहे निर्द्वंद्व आता किती सुचवू परिहार परिहार तोची अहंकार मी होऊ पाहे कवीश्वर हा अपराध थोर मज माझी आता कथा रामायणी जो मी अपराध न गणी धनी निवारला तुम्ही कोणी येऊ द्या धनी कथामृताची तव श्रोते मनती नव लावो ग्रंथी साधिला शुद्धान्वयो परिहार मिशे पहावो केला निसंदेहो ग्रंथार्थ याचे मराठी बोल पर्यामृताते करीती फोल क्षीराब्दी हुनी अति सखोल नित्य नवी बोल स्वानंद सुखाची श्रवणी ऐकताची कथा सुख उपजतसे चित्ता धन्य धन्य तू रसाळ वक्ता कथा परमार्थ निज पूज्य तुझे निमुखे रामायण श्रीराम वदविता हे आपण परिहारे झाले ब्रह्मपूर्ण कथा निरूपण चालवी हे ऐकोनी संत वचन निवाल एका जनार्दन मस्तकी वंदोनिया चरण ग्रंथ निरूपण अवधार पुढील कथेचे अनुसंधान केलिया पिंड प्राशन तिघी जणी सुख संपन्न गर्भ समाधान तिघींसी वसिष्ठ मने रायासे धर्म मर्यादा आहे ऐसी डोहाळे पुसावे स्त्रियांसी मागती त्यासी ते द्यावे श्री वंदोनी ब्रह्मवाक्यासे राजा निघाला वेगेसे आला कै भुवनासी अति उल्लासी पुत्रार्थी कै गर्भविलासे बैसली होती मंचकासे एता देखोनी रायासी निज सेजेसी पहुळली जेते भ्रातारा स्त्रियेसी वर्चस्वपण तेथे मर्यादा राखे कोण बरवेपणाचा गर्व पूर्ण त्यावरी जाना गर्भिणी ते अमावसे अंधारी रात्री पाही त्याही वरी दाटे धुई गडदपण न दिसे काही ते दशा पाही कैकईसी राजा पुसे डोहाळे तिसी ते हासोनी मने रायासी जरी पूर्वाल निश्चयेसी
तरी तुम्हासी मी सांगेन, राजा बोले अति प्रीती, तुझी नुलंघिता वचनोक्ती, तुझम्या नेले स्वर्गाप्रती, इंद्रादिका हाती गौरविले, ऐसे तुझे मागे वचन, नाही उल्लंघिले आपण, आधीचा प्राप्त काळ पूर्ण, डोहाळे संपूर्ण करीन तुझे. एरी म्हणे रायासी, डोहाळे माझ्या निज मानसी, राज्य द्यावे कनिष्ठासी, ज्येष्ठा वनवासी धाडावे, दवडावे दुरी दुरंतरता, जेथे नायके अयोध्येची वार्ता, आणि या ज्येष्ठाची कथा नये सर्वथा अयोध्येसी. ऐसे विपरीत करिता, तुम्ही म्हणाल हे अधर्मता, तो अधर्म ठेवा माझे माथा, जे वेदशास्त्रार्थाती निंद्य, आती निंद्याची निंद्य टाळी, ते वाजो माझी एक कपाळी, मज निंदिजे लोकी सकळी, ही आवडी नवाळी डोहळिया. ऐकोनी तिचे डोहाळे, राजा सर्वांगे कंटाळे, अश्रुपूर्ण झाले डोळे, होय तात्काळे कंपायमान, मन बुद्धी चित्त चाचरे, निश्चयासी आले शहारे, बैसली इंद्रियांची द्वारे, प्रलय महापुरे धैर्य गेले. हिचे डोहाळे पुरविता, नाश होईल स्वार्थ परमार्था, सेखी नुरे उरी जीविता, सर्वी सर्वार्था तिघात. ऐसी रायासी झाली व्यथा, मग तिसी न बोलेसी मागुता, अत्यंत वच कोणी चित्ता, होय निघता कंटाळोनी. सवेची निघे सुमित्रे मंदिरी, तवते आली सामोरी, मस्तक ठेविला चरणावरी, आरती करी निंबोलन. आला देखोनी प्राणनाथ, जीवी उल्हास अति अद्भुत, आनंदे पूर्ण भरित, प्रेमाचा अत्यंत पूर आला. घालोनिया वरासन, भक्ती भावे चरण क्षालन, करी चरण तीर्थ प्राशन, सुमनादी चंदन यथोक्त पूजा, सुगंध सुवास सुमन माळा, घाली निज नाथाची गळा, जोडल्या करी त्या काळा, उभी वेल्लाळा निकट ना दुरी, गर्भे टवटवीत मुख कमळ, शोभे सर्वांग सोज्वळ, गर्भ तेज निज निर्मळ, मिरवे वेल्लाळ भक्ती भावे. जोची भाव निज नाथेसी, तोची भाव समस्तेसी, तेनेची भावेन रूप नाथासी, पूजी उल्हासी समसाम्य. भक्ती भावो तिचा वाटा, त्याच्या उदरी केला साठा, सैशाचरी तिच्या बाह्य चेष्टा, देखे द्रष्टा होऊनी राव. देखोनी सुमित्रेचा भावो, अत्यंत सुखावला रावो, तिचे गर्भाचा निर्वाहो, देवाधिदेवा प्रतिपाळो. कैकई डोहाळ्यांचे दुःख, राजा विसरला निशेष, तिचे चुंबोनिया मुख, पुसे कौतुक डोहळियाचे. कोण आवडी तुझ्या पोटी, ते सांगावी जीवीची गोष्टी, एरिस लज्जाधो दृष्टी, न करी चावटी बहु बोल.
ज्येष्ठाची ती ज्येष्ठ सेवा ते मज द्यावी नवर देवा हेची आवडी माझी जीवा सत्य स्वभाव प्रित्यर्थ ज्येष्ठ सेवेचे निज सुख मज आहे आत्यंतिक तुम्ही द्यावे हेची एक नावडे अनेक विषय मज नावडे वस्त्र दिव्यान्न न आवडे राज्य त्रिभुवन नावडे स्वर्ग ब्रह्म सदन ज्येष्ठ सेवे वाचोनी आईसे स्वामी प्राणपती तुझे पाय सेव्यासती ज्येष्ठ सेवेची अति प्रीती डोहाळे निश्चिती हे माझे ऐकोनी आईचे वचन रायाचे विस्मित मन हिचे डोहाळे विलक्षण दिसे सुलक्षण सर्वार्थी एक पायसाचे ताट वशिष्ठे भाग केले चोखट तिचे डोहाळे का बिकट हिचे अतिश्रेष्ठ परमार्थ तिचे भाग नवती स्वतंत्र पोटीचा गर्भ तो सावत्र या लागी ते अपवित्र डोहाळे होती कैकईसी सावत्र छळीती मातेसी शनी लात हानी छायेसी ठावके पडले सूर्यासी तू माता नवेसी सर्वथा तैसे सावत्र गर्भतीयेसी या लागी अधम डोहाळे येसी निंद्य व्हावे मी जगासी वदे गर्भवासी सावत्र सुमित्रा भाग स्वतंत्र या लागी डोहाळे अति पवित्र रायाचे निवाले जिवार हर्ष निर्भर तो झाला मग उठोन उल्हासेसी सुमित्रा आलिंगी हृदयेसी जे जे डोहाळे निज मानसी ते ते पावसी मदानुग्रहे नाना अलंकार भूषण राजा त्यागी ओवाळूना तिसी करवी निंबोलना द्विजाद दान नाना वस्त्रे आता रायाची ज्येष्ठ राणी कौशल्या जे का धर्मपत्नी न समाये त्रिभुवनी तो गर्भधानी श्रीराम जो त्रिभुवनी न समाये जाना तो भावार्थी साठवे आपण सद्भाव झालिया संपूर्ण ब्रह्म परिपूर्ण हृदय काशी तेथोनी राजा तत्क्षणी उत्कंठा कौशल्या दर्शनी भुवनी न देखे राजपत्नी न देखे शेज शयनी पर्यंकी ऐका कौशल्या संभ्रम उदरी संभवला श्रीराम पुसता डोहळ्यांचे काम आणि आन वर्तले ऐका कौशल्याची स्थिती अखंड वसे पै एकांती न साहे संग संगती गर्भ प्रतीती श्रीराम नावडे वस्त्रभूषण नावडे सुमान चंदन नावडे भोग दिव्यासन नावडे शयन पर्यंकी देही निर्लोभ लक्षण हेची वैराग्य दृढ दारुण उदर आला श्री रघुनंदन ब्रह्म परिपूर्ण पूर्णत्वे आस्था सांडोनिया जाण आवडी वसवी विजन लेईली गर्भ दिव्यांजन राम निधान उदराते करोनी कल्पने सीमारो सेवीला निर्विकल्प कल्पतरू तया तळी अति आदरू सहजासनी सुंदरू बैसली से
गर्भ उदरी बैसली दृष्टी, वृत्ती झाली उफराटे, आपुल्या समान देखे सृष्टी, गर्भपुष्टी स्वभावे. यावरी ते राजबाळा, वसवी शुद्ध सुमन शाळा, द्वैत दृष्टी न लागे डोळा, सुख सोहळा अद्वैती. राजा पाहे भोग भुवनी, तेथे नातुडे राजपत्नी, पाहे अति लोभे अवलोकोनी, परिते नयनी न दिसेची. पाहता वैखरी भीतरी, तेथे न देखे ते सुंदरी, मध्यमेच्या माझघरी, पाहता दुरी दृष्टीसी. शोधिता पश्यंती वोवरी, तेथे न देखे निज सुंदरी, चढला परेच्या उपरी, शुद्धी निर्धारी न लभेची. काढिली काढोनी द्वैताची अरगळा, फेडोनी शब्दाची शृंखळा, उघडी अद्वैत सुमन शाळा, गुरुवाक्य मेळा निर्धारे. तेथे रिगताती साकडी, फेडिली रजतमाची लुगडी, शुद्ध सत्वाची भूषणे आवडी, तीही काढी तात्काळ. ऐसा एकाकी एकला, राव प्रवेश सुमन शाळा, पाहे स्वयं सगर्भ बाळा, तव तेथेही डोळा दिसेना. मग नेत्र भरोनी विवेके, देखे निर्विकल्प निज सुख, तया तळी बैसली देख, अति सुरेख कौशल्या. राजा पाहे निज तन्वंगी, तव ते जन समाये अंगीचे अंगी, धन्य हेची जगी गर्भलिंगी सलिंग. कैसी बैसली सहजासनी, जैसी योगिया लागली उन्मनी, पाहता निवाला लोचनी, धर्मपत्नी सगर्भा. तिसी देखताचे दृष्टे, आनंद ओसंडे सकाम सृष्टे, तिसी करिता सुख गोष्टी, पडे मिठी स्वानंदी. मग बैसवणी पै निहटी, हाती धरोनी हनुवटी, जनी माझी लागेल दृष्टी, जे डोहाळे पोटी ते सांग. एरी न पाहे वरती, दृश्य दृष्टा न देखे स्थिती, राम रूपी रतली वृत्ती, व्यक्ता व्यक्ती न देखे. राजा ओसंडला अति प्रीती, आलिंगिली धोई हाती, एरीस लागली विदेह स्थिती, देह अहंकृती नाठवे. उदरी संभवला विदेही, या लागी आठवू नाठवे देही, सभाई अंतरी उरली नाही, तटस्थ पाही श्रीराम. राजा मने कटकटा, कैसे निही अवचटली बरवंटा, किमाद्भुत आले पोटा, नयनी ताटा चढलासे. कैसे करील मेघश्यामा, केवी पुरेल पुत्र काम, सिद्धी पावविल पुरुषोत्तम, आत्मा राम रघुवीर. राम नाम कर्णपुटी, ऐकताची गोरटी, उघडोनी पाहे दृष्टी, देखे सृष्टी राममय. जव आदरे राव पाहे, नयनी निजते जन समाये, मी एक गर्भिणी येथे आहे, हा आठवून देहे नाठवे. जव तळवटी पृथ्वी पाहे, तव ते रामरूप झाली आहे, फिटली पार्थिवाची सोय, देही विदेह श्रीराम. जव अवलोकी दाही दिशा, तव पडला रामरूपे ठसा, पाहता न दिसे आकाशा, श्वास श्वासा वासी माझी श्रीराम.
वृक्ष वल्ली आणि मंडप अवघे देखे रामरूप अशोक नाग चंपक पाहता एक श्रीराम जो उदरी संभवला तोची सर्वे इंद्रियई ओसंडला देहाचा पांग फिटला प्रपंच झाला ब्रह्मरूप देखे क्रीडेचे पाडसे पाहता रामची प्रकाशे जे जे देखावया बैसे ते ते देखे श्रीराम दोरू सर्प नाही झाला प्रपंच नाही देखिला ब्रह्मी प्रपंच नाही चाखिला ब्रह्मी प्रपंच नाही ऐकिला दोरू सर्प नाही झाला दोरा सर्प नाही भेटला दोरे सर्प नाही देखिला भ्रमे भाविला भुजंग तेवी ब्रह्मी प्रपंच नाही देखिला ब्रह्मी प्रपंच नाही चाखिला ब्रह्मी प्रपंच नाही ऐकिला भ्रमे भाविला अति भ्रांती प्रपंच एक झाला होता हे समूळ मिथ्या वार्ता पुढे होईल मागुता हेही कल्पांती घडेना या विषयीचा श्लोक वसिष्ठ बोले अलोलिक त्याचा अर्थ सात्विक परिसोत सात्विक सज्जन भ्रमे श्रेष्ठत्वे ईश्वर भ्रमे कर्म धर्म सदाचार भ्रमे वाढला व्यवहार भ्रममूळ संसार निज सत्य जनकाधिक मुक्त असती तेही प्रपंच वर्तती त्यांच्या प्रपंचाची स्थिती वशिष्ठ श्लोकोक्ती वदे ते ऐका जैसा सोन्याचा रवा घेता तो अलंकार समजता सोनेपणे घेतत्वता तेवी व्यवहार मुक्ता परब्रह्मत्वे मुक्ता ब्रह्मरूप मितुपन शत्रु मित्र ब्रह्मपूर्ण ब्रह्मरूप त्रिभुवन भूते सनातन ब्रह्मरूप ऐसिया ब्रह्मस्थिती मुक्त संसारी वर्तती जिने मरण्याची भ्रांती नाही त्या चित्ती ब्रह्मरूपत्वे कौशल्या राम गर्भत्वे निभ्रांत राजा पुत्र धर्मे कर्म भ्रांत दोहाळे तिसी पुसता तेथ विनोद विस्मित परमार्थी परिसा स्वस्ति श्री रामायण एका जनार्दना शरण दोहळियांचे निरूपण विनोद पूर्ण परब्रह्म स्वस्ति श्री भावार्थ रामायणे बालकांडे एका कारटिकाया कौशल्य दोहद निरूपण नाम चतुर्थ अध्याय गोड श्री कृष्णा परनमस्तु पुंडलीक वरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय।